पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। स्त्री स्वभाव दुष्ट अद्भुत जे नवमास वाय उद्रात जे सोसी सदा नरकमुत त्याच मातेसी सुत पारखा करी। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत सीता आणि लक्ष्मण या दोघांचा संवाद सुरू आहे। सीता माता लक्ष्मणाला बोलतायत, खूप बोलल्या, लक्ष्मणाला खूप दुःख झालं। स्त्रीचा स्वभावच दुष्ट असतो। ज्या आईनं आपल्या मुलाला 9 महिने पोटामध्ये वागून त्याचं असणारं त्या ठिकाणी सगळं सहन करून शेवटी तोच मुलगा असणाऱ्या आपल्या आईला पारखा करतो, तशा पद्धतीची आज अवस्था झाली। तुम्ही माझे जननीच आहे, पण आज एवढं दुष्ट शब्द ऐकले, अंतकरणाला त्या ठिकाणी चटका बसल्यासारखं झालं। लक्ष्मणजी सांगतात, बंधू बंधूसी वैरकार वाढवावया मुख्य साचार स्त्री संघाचा वडिवार वेगळा चार सुहृदांसी। आणि भावा भावामध्ये वैर वाढवण्यासाठी, भाऊ भावाला वेगळं करण्यासाठी, भाऊ भावामध्ये तूट पाडण्यासाठी जर कोण कारणीभूत असेल तर ती मुख्य स्त्री आहे। स्त्रीमुळेच भाऊ भावाचं वैर होतं। आज रामचंद्र आणि मी, मला सीतेने एवढं कठोर बोलावं, ही स्त्री संघाचा बळीवार आहे, ही स्त्री संघाची ताकद आहे। सुहादाला आपापल्या आप्तजनाला वेगळं करण्याची ताकद, वेगळं करण्याचा महिमा हा स्त्रीकडे असतो असं सांगतात। मी बोले नित्य नित्य निष्पाप तोचा छळवणी श्रीराम प्रताप मजवरी घालेसी अभिशाप हे महापाप जानकी। लक्ष्मणजी सांगतायत, माता मी सारखं सांगतोय की तुम्ही माझ्या आईच आहे, मी आईशिवाय तुम्हाला बोलत नाही। वनवासाला आई यायचे लग्न, रामाचं लग्न झाल्यापासून मी तुम्हाला माताच म्हणतोय। आणि माझा सत्य सद्भाव आहे, मी नित्य निष्पाप आहे, माझ्या मनामध्ये पाप नाही, माझ्या मनामध्ये कपट नाही, माझ्या मनामध्ये विषयाची लालसा नाही, माझ्या मनामध्ये द्वेष नाही, मी नित्य निष्पाप आहे। आणि असं असताना सुद्धा तुम्ही रामाच्या प्रतापावरती आशंका घेतली, रामचंद्राचा प्रताप, त्या प्रतापाला तुम्ही छळला गेला आणि माझ्यावरती नाही त्या शब्दाचा शाप तुम्ही घातला। लक्ष्मणजी बोलतात, सांडोनी मर्यादा धर्मार्गळा स्त्रिया होती उचलून चखळा ते माझी देखील डोळा जनक बाळा अभिशापे। आणि स्त्रिया मर्यादेच्या पलीकडे जाऊन एवढं बोलू शकतात ही आज मला प्रचिती आले, जनक बाळा अभिशापे। आज जी सीता मला बोलले त्याच्यावरनं मला असं वाटतंय की स्त्रिया सुद्धा असं बोलू शकतात। एवढं कठोर आणि अंतकरणाचा काळजाचे तुकडे पडतील असं तुमचे वागबाण माझ्या हृदयाला लागले। मज तुझा साक्षी थे एकता ती समस्त भूते उल्लंघावया श्रीरामज्ञे ते अभिलाषोक्ते मज छळीले। लक्ष्मणजी सांगतायत, माता तुम्ही आणि मी आपण दोघंच इथं आहे, पण रामचंद्राची आज्ञा मोडणार, कारण आता मी रामाच्या पाठीमागे जाणार आहे, पण रामचंद्राची आज्ञा मोडण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मला खूप बोललेले आहात। ह्याला साक्षीदार चर आचार आहे, ह्या जनस्थानामधली जी काही भूत आहेत, भूत म्हणजे जीवसृष्टी आहे, मग कुणी असू द्या, पशु पक्षी तृण हे सगळे समस्त भूते या जनस्थानामधले याला साक्षीदार आहेत की रामचंद्राची आज्ञा मोडायला मला तुम्हीच भाग पाडलं। लक्ष्मणजी सांगतात, तुझं सांडोणी वनांतरी चिळभरी म्यान व्हावे दुरी हे श्रीरामाज्ञा वंदिता श्री नाना परी तो छळीले माते। आणि रामचंद्राची
माझ्या मस्तकावरती की काही झालं तरी तू लक्ष्मण सीतेला सोडून यायचं नाही. किती संकट येऊ दे तुझ्यावरती तरी आश्रम सोडायचा नाही, सीतेला एकटीला सोडायचं नाही. ही आज्ञा माझ्या मस्तकावरती माझ्या भावाची होती, रामाची होती. आणि ती आज्ञा असताना सुद्धा ती आज्ञा मोडायला तू भाग पाडलं. नाना परीनं, अनेक मतानं, अनेक बुद्धीनं तू माझा छळ केला. लक्ष्मणजी बोलतात, तो माझा घातला अभिशाप, तुझे तुझा फळेल पाप. श्रीरामन भेटे सद्रूप, भोगीसी संताप षण्मास. आणि लक्ष्मणजी सांगताय तू जे मला बोलले ती तुझे तुलाच भेटणार आहे. मला मी आता रामाकडे जाणार, मला रामच भेटणार आहे. पण या बोलल्यातल्या गोष्टीचं जे फळ आहे, केलेलं कर्म आहे, त्याचं फळ तुम्हाला लवकरच भेटणार आहे. खूप त्रास तुम्हाला होणार आहे. एवढा त्रास तुम्हाला 6 महिने भोगावा लागणार आहे. ही मला त्रास दिलेल्या राम भक्ताला छळलेल्याचा परिणाम आहे. लक्ष्मणजी सांगतात, तू जननी मी अपत्य, हा तव माझा दृढ भावार्थ. तुझा फळेल वचनार्थ, अति अनर्थ पावसी. लक्ष्मणजी सांगताय तू आई आहे आणि मी तुझं लेकरू आहे. हाच माझा भावार्थ आहे, हाच माझा सद्भाव आहे. पण ते तुला मान्यच नाही. तुझ्याच मनामध्ये विकल्प आहे. तू मला बोलू लागली त्याच्यामुळे हे बघ तुझं फळेल वचनार्थ. तुम्ही जे बोललाय ते तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आणि अत्यंत अनर्थ, कारण आता तुम्ही एकटे राहणार आहे, त्याच्यामुळं काही अडचण तुमच्यावरती येऊ शकते. कितीतरी अनर्थाला, कितीतरी संकटाला तुम्हाला तोंड द्यावा लागेल. लक्ष्मणजी सांगतात, मी अपत्य तू जननी, हा सद्भाव माझे मणी. तरी राम भेटे मृगवधवणी, द्वंद्व बंधनी निर्मुक्त. लक्ष्मणजी सांगतायत माता मी लेकरू आहे आणि तुम्ही माझे आई आहात. हा जर माझा सत्य सद्भाव असेल तरच मला राम भेटतील. माझ्या मनामध्ये जर हाच सद्भाव असेल, हाच भाव असेल की तुम्ही आई आणि मी लेकरू, हा जर माझा सत्य भावार्थ असेल तरच मला रामचंद्राचं दर्शन होईल. कुठल्याही प्रकारचं द्वंद्व, कुठल्याही प्रकारचा त्रास न बाधता निर्बंध अशा प्रकारचे राम मला भेटतील. लक्ष्मणजी सांगतात, श्रीरामाज्ञेचे रक्षण, तुझ पासी होत जाण. म्या केली वनाभिगमन, राक्षस हरण तुझ करीती. आणि रामचंद्राच्या आज्ञेमुळे मी रक्षण होतो. तुमच्या अवतीभोवती तुम्हाला संरक्षण मी होतो, कारण रामचंद्राची आज्ञा होती आणि त्या आज्ञेचं संरक्षण मी होतो. पण मी जर आता इथून गेलो तर तुम्हाला राक्षस घेऊन जातील, राक्षस तुमचं हरण करतील. लक्ष्मणजी सांगतात, पुढे श्रीरामाची दृष्टादृष्टी, सहसा तुझसी न होई भेटी. सोशिल्या विघ्नांची या कोटी, श्रीराम दृष्टी देखसी तू. आणि मी जर आता इथून गेलो तर पुन्हा तुम्हाला श्रीरामाची सहसा भेटी होणार नाही. सहज तुम्हाला देव भेटणार नाही. अनेक विघ्नाला तोंड द्यावा लागेल. कोट्यावधी विघ्न पार पाडल्यानंतर तुम्हाला रामचंद्राची भेट होईल. एवढं सोपं आहे का देव भेटणं? तुम्हाला अथांग विघ्न आणि परमार्थाला विघ्न चाड येतात महाराज. त्याच्यामुळे हे बघा, सहज तुम्हाला राम भेटणार नाही. अनेक विघ्न पार पाडावे लागतील, अनेक संकटाला तोंड द्यावा लागेल, तरच तुम्हाला रामचंद्राची भेटी पुढे होईल. लक्ष्मणजी सांगतात, तुझ सांडोणी निर्बंधना, माझे निन करावेची गमन. माझे निज सत्व संपूर्ण, संरक्षण तुझ असो. लक्ष्मणजी जाता जाता सांगू लागले, रामचंद्राची आज्ञा असल्यामुळं मला तुम्हाला असं मोकळं ठेवता येत नाही. काहीतरी तुम्हाला बंधन करावं लागेल. तुमच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करावं लागेल. म्हणून हे बघा, मी आता चाललोय, पण आजपर्यंत जी माझं आचरण आहे, आतापर्यंत माझं वागणं आहे, जी माझ्यामध्ये सत्व आहे, ते सत्व तुम्हाला संरक्षण असो.
माझ्या सत्वामध्ये एवढं सामर्थ्य आहे की माझं सत्व तुमचं संरक्षण करील. लक्ष्मणजी सांगतात, तू न मानसी माझा भाऊ, माझा पुसेल श्रीराम राव, त्या लागे रक्षण निर्वाह करुणी पाहो मी जातो. आणि मी एवढं तुम्हाला सांगू लागलोय तरी सुद्धा माझा भाव तुम्हाला कळत नाही, माझा भाव तुम्हाला मान्य होत नाही, माझ्या अंतःकरणातला सद्भाव तुमच्या लक्षामध्ये येत नाही. मी जर रामाकडे गेलो आणि रामाने मला विचारलं सीतेला एकटीला सोडून का आलास, तर त्या रामाला काहीतरी उत्तर द्यावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला संरक्षण एक सुरक्षा करून जातो. ऐका, श्रीरामाचा निज सखा निर्विकल्प शुद्ध निर्टका, तरी हे माझी मर्यादा देखा ब्रह्मादिका अनुलंघ्य. लक्ष्मणजीने आश्रमाच्या कडेने एक रेष ओढली महाराज बाणानं आणि सांगितलं, सीतामाई मी निर्विकल्प आहे, माझ्या मनामध्ये विकल्पच नाही आणि रामचंद्राचा सखा आहे. रामाचा सखा निर्विकल्प असा असणारा नेटका शुद्ध असणारा सात्विक भक्त रामाचा आहे. त्याच्यासाठी माझी ही मर्यादा रेखा आहे, सत्वाची रेखा आहे. ह्या रेखेचे आतमध्ये कुणीच येणार नाही, त्याच्यामुळे या रेखेचे आतमध्ये तुमचं संरक्षण होईल. लक्ष्मणजी बोलतात, माझे मर्यादेची रेखा कळी काळासी अटक देखा, तेथे राक्षसा पैरंका खेव्यावा का करवेल. आणि मी जी रेष ओढलेली आहे ती माझी मर्यादेची रेखा आहे. ही मर्यादेच्या आतमध्ये कुणीच येऊ शकत नाही, कळी काळामध्ये सुद्धा ताकद नाही. राक्षस तर बापुडे आहेत. ही ओढलेली जी काही मर्यादा रूपी रेष आहे, माझी सत्व रूपी रेखा आहे, ती रेखा जगतामध्ये कुणालाच उल्लंघन करता येणार नाही. त्या रेखेच्या आतमध्ये कुणीच येणार नाहीये. लक्ष्मणजी बोलतात, राक्षसा न करवे हरण, ऐसे ठेविले निज रक्षण, तू पाळावे एवढे वचन, रेखा उल्लंघन न करावे. आणि मी रेष जी ओढलेली आहे ती माझी सत्वाची रेखा आहे, मर्यादेची रेखा आहे. आणि त्या रेषेच्या आतमध्ये कुणीच येणार नाही जगतामध्ये. देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर सूर असुर कुणीच जगाच्या पातळीवरती असा कुणीच नाहीये जी मी ओढलेली मर्यादेची रेषा ओलांडू शकेल. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही फक्त मर्यादा ओलांडू नका, तुम्ही फक्त या रेषेच्या बाहेर येऊ नका. ही ओढलेली मर्यादा रेखा, त्या मर्यादा रेषेची ओलांडण तुम्ही करू नका, बाकी आतमध्ये कोणी येणार नाही. लक्ष्मणजी सांगतात, योगी संन्यासी तापसवेशी भिक्षेशी येथील आश्रमासी, तू विश्वासू नको ते असी मर्यादेसी नुलंगी. लक्ष्मणजी सांगतायत, सीता माता मी जर गेलो तरी रेषाचं संरक्षण तुम्हाला आहे. ह्या आम्ही गेल्यानंतर ना ह्या वनामध्ये कुणीही येईल, योगी येतील, संन्यासी येतील, तापसी येतील, भिक्षुकाचा वेश घेऊन कुणीही येईल. कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, कुणीही येऊ द्या. जर खरंच सात्विक साधू असेल तर तो रेषेच्या आतमध्ये येईल. तुम्ही रेषा ओलांडू नका, तुम्ही रेषेच्या मर्यादेच्या बाहेर जाऊ नका, बाकी आतमध्ये कुणी येणार नाहीये, बाकी कुणावरच विश्वास ठेवू नका. लक्ष्मणजी सांगतात, उल्लंघनी या रेखेसी जरी तू भिक्षा देऊ जासी, तरी तू राक्षसी हरी जैसी दुखी होसी जानकी. आणि ह्या रेषेचं जर उल्लंघन करून तुम्ही कुणाला भिक्षा द्यायला गेलात तर तुमचं हरण राक्षसच करणार आहे. कारण ह्या वनामध्ये एकही महाराज नाही, आपल्या तिघाशिवाय कुणीच नाही. मग कोण साधू संत तुमच्या आश्रमाला येणार आहे? कोणी येणार नाही. त्यामुळे ही रेषा जर तुम्ही ओलांडून बाहेर गेला तर तुम्ही राक्षसाच्या बंदीखान्यामध्ये पडचाल, राक्षस तुमचं हरण करतील, मग तुम्हाला दुःख होईल. लक्ष्मणजी सांगतात, ऐसे सांगोनी लक्ष्मण करावया श्रीराम गवेषण, सवेगणी घाला आपण धनुष्यबाण सज्जोनी. आणि अशा पद्धतीने लक्ष्मणाने सांगितलं, सीतेला संरक्षण सत्वरूपी रेखा ठेवली. आपलं आचरण सत्व ही रेषरूपी मध्ये ठेवलं
त्याच्या आतमध्ये कोणी येणार नाही. लक्ष्मणाला माहिती आहे, लक्ष्मणाच्या सत्वामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि रामचंद्राच्या दिशेनं पावलावरती पाऊल टाकत लक्ष्मणजी निघाले. देववांछिती राजवैभव पितृवाक्य तेजोनी सर्व चरण चाली श्री राघव आला स्वयमेव वनवासा. आणि रामचंद्र वनवासाला आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत? देव वांछिती राज्य वैभव. राज्य कोणाचे गेलंय? देवांचे गेले. आणि देव राज्याची इच्छा करत आहे. त्याच्यामुळं वडिलांचं वाक्यही कारण ठेवलं आणि वडिलांचं वाक्य पुढे करून पायाने चालत श्री भगवान परमात्मा वनवासाला आलेले. स्वयंमेव आले. त्यांना कोणी पाठवलंय का? स्वतःच्या इच्छेनं देवांचं राज्य देवांना मिळावं याच्यासाठी तो रामचरण चालीना वनवासाला आले. सीता प्रियेचे प्रिय वचन ऐकोनिया श्री रघुनंदन माया मृगी करी धावण ते श्री रामचरण वंदी सौमित्र. आणि लक्ष्मण निघाले होते आपल्या प्रिय पत्नीचं बोलणं ऐकून आणि आपल्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मायावी हरणाच्या पाठीमाग रामचंद्र गेलेले होते. तेच रामाचं चरण लक्ष्मण वंदन करू लागले. ध्वज वज्रांकुश रेखा श्रीराम पदे पाहत देखा चालिला लक्ष्मण निज सखा स्वानंद देखा डुल्लत. भक्ताला घरचं टेन्शनच नसतंय महाराज. काय बी होऊ दे घरी, काही घेणं देणं नाही. भगवान श्रीरामचंद्राच्या पायावरती सामुद्रिक चिन्ह होते. ध्वज वज्र अंकुश अशा प्रकारचे पाय त्या रामाचे होते आणि त्या पायाचे ठसे त्या वनामध्ये उमटलेले होते. आणि ते ठसे बघत बघत रामचंद्राचे पाय जिथं जिथं पडलेले आहेत तिथली तिथली माती घ्यायची आणि कपाळाला लावायची. स्वानंदानं डुल्लत डुल्लत जी पाठीमाग झालं ते सगळे विसरले लक्ष्मणजी. भगवंताचं भजन करत आनंदानं रामाच्या पायाची वंदना करत करत पुढे निघाले. श्रीरामपदी प्रेमपूर्ण पद द्रौपदी लोटांगण श्रीरामचरणा लागला जाणा धन्य प्राण पै माझा. रामचंद्राच्या पायावरती पूर्ण प्रेम होतं लक्ष्मणाचं. रामचंद्राच्या पायाची जिथं जिथं ठस उमटलेले होते, जिथं जिथं वन उमटलेले होते ती माती घ्यायची, कपाळाला लावायची. 2 पावलं गेले की त्या पावलांना लोटांगण घालायचं. प्रत्येक पावलावरती पूर्ण प्रेम लक्ष्मणाजींचं होतं. आणि हेच रामाचं चरण जर माझ्या कपाळाला मला लागले तर माझं भाग्य धन्य आहे. लक्ष्मणजी बोलतात. श्रीरामचरणा लागला जाणा तृणपर्ण मृत्तिका पाषाण मस्तकी वंदी तोर जक्कना धन्य चरण रामाचे. आणि रामचंद्राचा पाय जिथं जिथं लागलेला होता, मग ते दगड असू द्या, गवत असू द्या, पाषाण असू द्या, वेली असू द्या, काही असू द्या, ज्या ज्या ठिकाणी रामाचे पाय होते तिथली तिथली असणारी माती त्या जर रामाचा पाय दगडाला लागलेला असेल तर दगडाला नमस्कार करायचा, दगडाला लोटांगण घालायचं. कारण रामाचे पाय ज्याला लागतील तो जगामध्ये धन्य आहे. लक्ष्मणजी बोलतात. श्रीरामपदे देखता दृष्टी सौमित्रासी आनंद कोटी गाता नाचता चालता दृष्टी तव श्रीराम जगत जेठी देखिला. आणि रामचंद्राच्या पायावरती दृष्टी ठेवून लक्ष्मणजी जात होते आणि जात असताना अफाट आनंद आहे महाराज. भगवंताचं भजन मुखामध्ये चालू आहे. डुलत डुलत आनंद रामचंद्राच्या नावाचा आनंद घेत रामचंद्राच्या पायावरती विश्वास ठेवत गात नाचत लक्ष्मणजी निघाले. आणि जात असताना अचानक समोर त्या रामाला लक्ष्मणानं पाहिला. मृग मारोणी गंगा तटी अश्वथरुच्या तळवटी स्वस्त बैसला श्रीराम जगत जेठी तव देखील दृष्टी सौमित्रे. आणि ज्या वेळेस लक्ष्मणानं पाहिलं रामाला त्यावेळेस रामचंद्र पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. आता मायावी हरणाला मारलेलं होतं, त्या हरणानं आवाज काढलेला होता. मग रामाचं काम होतं ना लवकर पळत पळत घरी जाणं, पण नाही गेले महाराज. लक्ष्मणाची वाट बघत बसले होते.
रामचंद्र झाडाखाली, अश्वत्थ तरुच्या झाडाखाली रामचंद्र बसले आणि बसल्यानंतर मग लक्ष्मणाला बघितलं आणि लक्ष्मणाला बघितल्यावर भगवंत उठले. कुमित्रा गेला कल्पकोटी श्रीरामाची नवेची भेटी, तो सौमित्रे देखील दृष्टी स्वानंद पुष्टी सदोदित. कितीही दोष अंतकरणामधले गेले तरी रामाचं दर्शन होत नाही. तुमच्या अंतकरणामध्ये कितीही दोष राहू द्या, कितीही पाप राहू द्या, तो संपला तरी राम भेटत नाही. राम भेटायला सुमित्रच लागतो, सुमित्रासारखा सद्भाव लागतो, लक्ष्मणासारखं प्रेम लागतं, तरच रामचंद्राचं दर्शन होतं. आणि त्या रामाला लक्ष्मणानं पाहिलं. नाही श्रीरामी युद्धकंदना, नाही राक्षसाना बंधन, नित्यमुक्त श्री रघुनंदना, सुख संपन्न देखिला. आणि रामचंद्राला लक्ष्मणानं पाहिलं. पाहिल्याबरोबर कुठल्याही प्रकारचं युद्ध झालेलं नव्हतं, कोणत्याही प्रकारचं बंधन रामाला नव्हतं आणि रामाला कोणीच जिंकू शकत नाही, लक्ष्मणाला माहिती होतं. त्यामुळं मग नित्यमुक्त रघुनंदन, रामचंद्र सदोदित मुक्त आहे. जगामध्ये कोणीच रामाला बंधन करू शकत नाही. स्वानंद असणारा रामचंद्र आनंदामध्ये लक्ष्मणानं पाहिला. लक्ष्मणा दाव दाव सत्वर, हे तव माईक उत्तर, सौमित्रे जाणोनी सत्वर, श्री रघुवीर वंदिला. आणि कुठल्याही प्रकारचं युद्धकंदन नसताना मग आपल्या जी कानावर आलेला होता बघा महाराज, ज्यावेळेस माईक हरणानं हाक मारला होता, धाव लक्ष्मणा, तू हाक आधी कुणी ऐकला? सीतेनं का लक्ष्मणानं? सीतेनं ऐकला. सीता आतल्या घरामध्ये होती, लक्ष्मण दरवाजामध्ये होता. बाहेरनं जर कोणी हाक मारली तर दरवाजातल्या आयला ऐकू जाईल का आतल्या घरातल्या माणसाला ऐकू जाईल? साहजिकच आहे, दरवाजामध्ये जो आहे तोच ऐकल ना. मग दरवाजामध्ये कोण होता? लक्ष्मण होता. मग याचा अर्थ असा आहे, मायावी हरणानं मारलेली हाक मायेलाच ऐकू गेली. लक्ष्मणानं ऐकली का नाही मला माहित नाही, पण मायावी हरणानं मारलेली ती हाक आहे आणि मायारूपी सीतेनं ऐकली. लक्ष्मणाला माहिती होतं की ही माईक उत्तर आहे, सगळं खोटं आहे. आणि हे सगळं जाणून मग रामचंद्राला मिठी मारली, आलिंगन दिला, असं सांगतात. दोघा झाली दृष्टी, आनंदे ओसंडली सृष्टी, चरण वंदोणी ललाटी, पडली मिठी आलिंगनी. आणि दोघांची दृष्टी झाली. रामचंद्रानं लक्ष्मणाला पाहिलं, लक्ष्मणानं रामचंद्राला पाहिलं. दोघांनाही पाहिल्यानंतर दोघांनाही आनंद वाटला. दोघांनी एकमेकाला कडकडून आलिंगन दिला. दोन्ही दीपक एक होती, दोहींची मिळवणी एक दीप्ती, श्रीराम सौमित्र तैसी हरिती, क्षम देती एकत्वे. दोन दिवे असावे, एका दिवेचा उजेड कमी असतो महाराज, आणि दोन्ही दिवे एकत्र आले की प्रकाश होतो, उजेड होतो. तशा पद्धतीने रामचंद्र आणि लक्ष्मण एकमेकांना भेटले, आनंद वाटला. समुद्री रिगताची लवणा, स्वयं समुद्र होय आपण, ते विरामा लक्ष्मण झाले परिपूर्ण पूर्णत्वे. समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ टाकावं. एकदा समुद्रामध्ये टाकलेलं मीठ परत काढायला येतं का? जसं ते मिठाचं पाणी होतं आणि मिठच समुद्रामध्ये विरघळून समुद्रच होतो त्या मिठाचा, तशा पद्धतीने रामचंद्र आणि लक्ष्मण एकमेकांना आलिंगन दिला आणि दोघही एकच झाले. श्रीरामा नाठवे रामपण, हेरा नाठवे भक्तपण, खुंटले बोला तुटले मौन, आनंदिनी मग्न सदोदित. आणि रामचंद्राला सुद्धा आपण देव आहोत, लक्ष्मणाला सुद्धा आपण भक्त आहे. देव आणि भक्त एकच झाले महाराज, आठवणा गेलं, विसरले गेले. दोघही एकमेकाला कडकडून आलिंगन दिलं, आनंद वाटला. सीते छळीले अभिशाप वृष्टी, ते नाठवे लक्ष्मण गोष्टी, आणि ठाकोडी जावे पंचवटी, हे श्रीराम पोटी नाठवे. ज्यावेळेस रामचंद्र आणि लक्ष्मण एकमेकाला कडकडून भेटले त्यावेळेस लक्ष्मणाला
पाठीमागचं आठवण केलं. सीतेनं आपल्याला एवढं बोलली होती, एवढा त्रास दिला होता. आणि रामचंद्राला सुद्धा आठवण की आपण लवकरात लवकर पंचवाटिकेमध्ये जावं. सीतेला रक्षण कुणीच नाही, आपण लवकरात लवकर जावं. हे दोघांचं कार्य आठवलं नाही. ऐसे स्वानंदाचे पोटी दोघा पडली एक मिठी, संरक्षावया सृष्टी सुटली मिठी प्रेमाची. आणि स्वानंदाची मिठी पडली होती. दोघही एकमेकाला कडकडून मिठी मारून आनंद घेऊ लागले, आलिंगनाचा आनंद घेऊ लागले. पण ही मिठी मारून कवर राहायचंय. ह्या सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी ही प्रेमाची मिठी सोडावी लागेल, कारण सृष्टीचं संरक्षण करावं लागेल. याच्यासाठी प्रेमाचं आलिंगन दिलेलं रामचंद्र लक्ष्मणाने एकमेकाला सोडलं म्हणतात. श्रीराम म्हणे लक्ष्मणाशी, एकले सांडोनी सीतेशी, तू काय येथे धावलासी ते मज पाशी सांग वेगे. आणि रामचंद्रानं विचारलं, लक्ष्मणा सीतेला एकटीला सोडून का आलास? मी सांगितलं होतं ना, काही जरी झालं तरी सीतेला सोडायचं नाही. मग सीतेला आश्रमाच्या ठिकाणी एकटीला ठेवून तू इथं का आला? रामचंद्र विचारतात. तू स्वतः सीतेचे रक्षण निवांत झाला लक्ष्मण, दुखे दुखे अति दारुण अश्रुपूर्ण मुख दिसे. रामचंद्राने विचारल्या बरोबर लक्ष्मणाला सगळंच आठवलं. पाठीमागचं काय काय आपल्याला सीतामाता बोललेले आहेत हे लक्षात आल्याबरोबर आणि सीतेच्या संरक्षणाविषयी रामाने विचारलं. लक्ष्मणानं मान खाली घातली. लक्ष्मणाचा चेहरा दुःखित झाला, डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. लक्ष्मण बोलले नाही, पण लक्ष्मणाची अवस्था रामचंद्र पाहू लागले. सीतेची गोष्टी लक्ष्मणासी दुःख कोटी, देखोनिया मुख संनिष्ठी श्रीराम कोटी धाकिन्नला. ज्यावेळेस सीतेच्या संरक्षणाविषयी विचारलं त्यावेळेस लक्ष्मणाचा मुखचंद्र रामानं पाहिला. मान खाली घातलेले आहे, दुःखित चेहरा आहे, डोळ्यामधून पाणी वाहू लागलेलं आहे. रामानं पाहिलं, दचकले रामचंद्र अंतःकरणामध्ये. रामाच्या मनामध्ये काय विचार आले? स्वयं सीतेने सौमित्रासी दुष्ट दुरुक्ती अति संत्रासी, धावण्यात राधाडीला मजपासी अति दुःखेसी दुःखित. लक्ष्मण अजून रामाला काहीच बोललेले नाहीत महाराज. लक्ष्मण शांत उभा आहे, निवांत उभा आहेत लक्ष्मण. आणि रामचंद्र विचार करताय. ज्या अर्थी लक्ष्मणाची अशी अवस्था झाली आहे त्या अर्थी स्वतः सीतेनंच लक्ष्मणाला खूप दुष्ट दुरुक्तीनं बोललेले आहेत. आणि सीतेच्या त्या बोलण्यामुळेच लक्ष्मणजी अत्यंत दुःखित झालेला आहे असं रामचंद्र विचार करतात. सौमित्रानुलंघी माझ्या वचना, परिवर्म स्पर्शाची संज्ञा, सीतेने करविली आज्ञा, श्रीरामे सर्वज्ञा कळ सरले. रामचंद्र मनामध्ये विचार करतायत, लक्ष्मण माझ्या आज्ञेचं उल्लंघन कधीच करणार नाही. पण सीतेनं आज्ञा केलेली असेल, लक्ष्मणाचं वर्म बघून सीता बोललेली असेल आणि त्या सीता बोलल्यामुळं लक्ष्मण या वनामध्ये सीतेला एकटीला सोडून आला असेल. सर्वज्ञ परिपूर्ण असणाऱ्या रामचंद्राच्या लक्षामध्ये आला. श्रीवाक्याचे दारुण बाण हृदय खोचले संपूर्ण, तेने अति दुःखी लक्ष्मण आला धावून मजपासी. रामचंद्र मनामध्ये विचार करतायत, लक्ष्मणानं अजून बोललेच नाहीत. रामचंद्रच विचार करतात की असं झालं असेल. स्त्री वाक्याचं वाघबाण आहे आणि ते वाघबाण लक्ष्मणाच्या हृदयाचा भेद घेतला त्या बाणानं. त्या बाणानं लक्ष्मणाचं हृदय घायल झालं आणि त्याच्यामुळं त्या सीतेला एकटीला सोडून लक्ष्मणजी इथं आला असेल. रामचंद्र विचार करतात. सीता सांडोणी कालासी ऐसे पुसता श्रीरामासी, लक्ष्मण लागला पायासी उकसा बुकसी स्पुंदत. आणि रामचंद्राने विचारलं, लक्ष्मणा सीतेला एकटीला सोडून का आलास? का आल्याबरोबर विचारल्याबरोबर लक्ष्मणानं रामचंद्राला लोटांगण घातलं, रामचंद्राच्या पायावरती डोकं ठेवलं आणि रामचंद्राच्या चरणावरती डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. स्पुंदून लक्ष्मणजी रडू लागले. ऐका, आलिया वीणा
पंचकोटी परिमीन सांडितो पंचवटी परी सीता विशाप गोष्टी ऐकून उठी मी पळालो. रामचंद्र, माझ्यावरती कितीही संकट येऊ द्या तरी सुद्धा मी पर्णकटी सोडली नसती. त्रैलोक्याची दैत्य मिळून जरी पंचवाटिकेवरती अचानक हल्ला केला असता तरी सुद्धा मी घाबरलो नसतो. पण सीतेचं वचनच असं होतं की त्या असणाऱ्या सीतेच्या वचनानं मला त्या ठिकाणी येण्यासाठी भाग पाडलं. सीतेचे शब्द ऐकल्याबरोबर मी पळालो, नाहीतर कोट्यावधी विघ्न आले असते तरी मी पंचवटी सोडली नसती. पण सीतेच्या बोलण्यामुळे मी पळत पळत आलो. लक्ष्मणजी बोलतात, बोलली दारुणा जैने तात्काळ ये मरण करिता तुझे नाव स्मरण माझे प्राण वाचले. लक्ष्मणाचा सत्य सद्भाव भावार्थ आहे महाराज. लक्ष्मणाने सांगितलं त्या सीतेचं बोलणं ऐकल्याबरोबर माझा जीवच जाणार होता. मी मेलोच असतो पण वाचलो. तुमचं स्मरण मुखामध्ये होतं, तुमचं भजन रात्रंदिवस अहोरात्र तुमचं भजन मुखामध्ये चालू होतं म्हणून जगलो. नाहीतर त्या सीतेच्या बोलण्यानेच मला मारून टाकला असता, पण तुमच्या नामस्मरणानं मी वाचलो. लक्ष्मणजी बोलतात, जरी न करीत तुझे नामस्मरण तरी तात्काळ मज येते मरण जे कोणी या तुझ्या चरण सावधान पावलो. आणि रामचंद्र, जर तुमचं नामस्मरण केलं नसतं तर तात्काळ मरण आलं असतं महाराज. नामस्मरणार करतेपाशी मरणच येत नाही. पृथ्वी बुडावया हळबळे आकाश तुटून या पडे तरी नामस्मर्त्याकडे भय बापुढे रिगेना. म्हणून तुम्ही आम्ही मिळून आता सावधान एकाग्रता भावे स्मरता श्री रघुनाथा भय सर्वथा आम्हा नाही. अहो रामचंद्र, तुमचं भजन केलं म्हणून मी या ठिकाणी आलो, म्हणून मी वाचलो. नाहीतर मला मरणच आलं असतं. तुमचं स्मरण केल्यामुळं तुमच्या चरणापर्यंत आल्यानंतर मला समाधान वाटलं. लक्ष्मणजी बोलतात, पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जानकी अनुवादक कथन सावधान जे जे वंदिले भगवान ते ते प्रकरण अवधारी. असो माईक समोर वळा. पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दस्तोका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीचं भाषण चाललेलं आहे. दोघं एकमेकाला बोलतात. बोलता बोलता लक्ष्मणजी म्हणू लागलेले आहेत, प्रभू रामचंद्र स्वामीवर या मालक प्रभूजी तुम्ही सावध व्हा. सावध होऊन लक्षपूर्वक ऐका. जी शब्द रूपी बाण सीतामाऊलीनं मला मारलेत ना ती तुम्हाला सांगतो मी. लक्ष देऊन ऐका असं प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजी बोलू लागले. लक्ष्मणा दाव दाव आईचे गर्जन माया मारीच्या कंदन ऐकोनी सीता करी रुदन युद्ध बंधन श्रीराम. ऐका प्रभू रामचंद्र सुरुवात झाली बोलायला. कुठून? माया मारीच मामाने हाक मारली. बाण लागल्याबरोबर तुमचा धाव लक्ष्मणजी, धाव लक्ष्मणजी. आणि तो आवाज त्या सीतामाऊलीनं ऐकला. आणि ऐकल्या बरोबर मला बोलायला सुरुवात केली. त्यांनी म्हणले प्रभू रामचंद्राला राक्षसांनी वेढलेला आहे. युद्धाच्या बंधनात प्रभू रामचंद्र अडकलेत असं मला बोलायला सुरुवात केली. जानकी म्हणे दाव सत्वर राक्षसी वेळीला रघुवीर त्याचा करी रणोदार तू सोदर पाटील. लगेच माझ्याजवळ असणाऱ्या सीतामाऊली आल्या आणि सीतामाऊल्या म्हणू लागल्या त्या प्रभू रामचंद्राच्या धावण्याला धावून जावा, लवकरात लवकर जावा. त्या राक्षसांनी प्रभू रामचंद्राला वेढलेला आहे, त्रास देऊ लागलेले आहेत, मारायला लागलेले आहेत. तर तुम्ही त्यांचे पाठीराख आहेत, पाठचे भाऊ आहेत म्हणले. आणि त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना संकटात सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीवर पाय देऊन तुम्ही असणाऱ्या पृथ्वी तलावर आलेला आहोत. तर लवकरात लवकर जावा आणि प्रभू रामचंद्राचं संरक्षण करायचं म्हणाले मला. मी आधी जरे प्रति वचन राक्षस बापुढे मशक कोण त्याशी ना टोपे रघुनंदन ऐके मैमान रामांचे. मला म्हणायचं जा की जावा की जावा की सोडू नका.
मी प्रतिवचन दिलं, जवाब दिला त्यांना, म्हणजे सांगितलं मी काय सांगितलं, उत्तर दिलं. अहो असणाऱ्या सीता माऊली, राक्षस म्हणले ती बापडेच प्रभू रामचंद्राच्या प्रतापाबरोबर प्रभू रामचंद्राच्या शौर्य आणि कीर्ती समोर चिलटा समान आहेत. म्हणजे काय किंमत नाही राक्षसाला प्रभू रामचंद्रासमोर म्हणजे असणार. अहो कोट्याने कोटी राक्षस आली तरी प्रभू रामचंद्र त्यांना ऐकत नाही. प्रभू रामचंद्राच्या ताकदीचं महिमा तुम्हाला ऐकायची का? ऐका असं मी सीता माऊलीला सांगत होतो. मी आल्या दैत्य दानवांच्या ताटी आली राक्षस कोट्यान कोटी, राम नाटोपे जगजेटी नाही निवटी बाले. ऐका मी सांगत होतो सीता माऊलीला, कोट्यानु कोटी दैत्य दानव एकत्र आले आणि प्रभू रामचंद्राला बरोबर भिडायला लागले. नुसतं एकच प्रभू रामचंद्राने जर बाण सोडला तर सगळ्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय प्रभू रामचंद्राचा बाण राहत नाही. एवढे माझ्या प्रभू रामचंद्राच्या बाणात ताकद आहे. मी आई साहेबांना सांगत होतो. सीतान मानी तुझा प्रताप अति आक्रंद करी संताप, दावन दाव सक्रपा राम स्वरूप पात दृष्टी. पण मी एवढा असणारा तुमचा मोठेपणा, तुमची असणारी ताकद सांगण्याचा प्रयत्न केला, पण सीता माऊलीवर त्याचा काही प्रभाव पडला नाही. मोठे वरडायला लागल्या, संताप करायला लागल्या. ताप थोडासा असतो आणि स जोडलं की लय मोठा झाला म्हणायचं. म्हणून आधी सार असतं, सार म्हणजे हळूहळू, आणि त्याला स उपसर्ग लागला की संसार, मग किती बी सारा सार कमीच आहे. तसं म्हणजे असणारा ताप थोडासा असतो आणि त्याला संवर्ग लागला की लय भला मोठा ताप संताप, मग असं ताप वाढत गेला. मग भला मोठा असणारा संताप त्यांनी व्यक्त केला आणि म्हणजे मला असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राच्या धावण्याला कृपा करून धावा म्हणजे अशा प्रकारे माझ्या समोर सारखं, आणि मला तर प्रभू रामचंद्राला पाहू दे किंवा मला बघू दे किंवा प्रभू रामचंद्राला सारखं माझ्याजवळ हट्ट धरला. श्रीराम माझे श्री तुझ पासुनी तिळ भरी, परताने दावे बाहेरी निज निर्दयी बोलिलो. जावा किंवा लवकर, जावा की लवकर. पण प्रभू रामचंद्र तुमच्या आज्ञा शिरसा म्हणजे म्हणून त्यांना सांगून टाकलं, मी तुमच्यापासून तिळभर बी हलणार नाही. तुमचं संरक्षण करण्यासाठी मला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मी तुमच्यापासून जात नाही असं मी ठणकावून सांगितलं. तुझ सोडून एकली नारी मध जात दावण्या वारी, तुझ हरिले आणि शाचरी तिघांचे शिरी दुर्नाम. बोललो हो दादा, मी बोललो वैदी साहेबांना काय म्हणलो, तुम्हाला एकट्याला जर ह्या वनाच्या ठिकाणी ठेवलं आणि मी जर प्रभू रामचंद्राच्या धावण्याला प्रभू रामचंद्राची सोडवणूक करण्यासाठी आवाजाला साथ देण्यासाठी प्रभू रामचंद्राकडे जर गेलो आणि तुम्हाला अबला नारी एकटं स्त्री पाहून कोणतं राक्षस आली आणि तुम्हाला जर पळवून नेलं, लोक काय म्हणतील? दोघं माणसं असताना एका स्त्रीचं संरक्षण करता आलं नाही, नावं ठेवतील लोक, काय बोलून राहायची नाही की. आणि तिघाला बी नावं ठेवतेली, मला बी नावं ठेवते. लक्ष्मी म्हणजे प्रभू रामचंद्र तुम्हाला बी म्हणते एक बायको सांभाळणं झालं नाही काय. आणि सीता माऊलीला बी नावं ठेवतेली, म्हणजे काय हिला काय थांबा येत नव्हतं काय, घरात राहायला आलं नसतं काय, आणि काय आलं असतं की मालक एवढं मालक आपलं मालक किती प्रताप यायचं. बायकोला माहिती नसतं तर काय जगाला माहिती असतं बाई, कुणाला माहिती असतं मालक. मग ह्यांना माहिती नाही, मग लोक आपल्या तिघाला बी नावं ठेवतील दादा असं मी मनात विचार करून असणाऱ्या त्या वहिनी साहेबाला सांगत होतो. पण श्रीराम सांगे अळहुनी सीतारा काळी सावधानी, तो मी दावण्यन दावे वनी तुझ पासून दूर नवचे. काय सांगायचं दादा, मी पुन्हा असणाऱ्या त्या वहिनी साहेबाला सांगत होतो की प्रभू रामचंद्र थोडं पुढे जायचे, परत माघारी यायचे आणि परत माघारी येऊन म्हणायचे कुलूप लावलं का नीट आहे का नाही. बरं आम्ही चालला, मी त्या असणाऱ्या हरिणाचं असणाऱ्या त्या हरिण मरीशिम मला संपवण्यासाठी चाललेलो आहे. पुन्हा माघारी यायचं, पुन्हा असणारे लक्ष्मणजीला सांगायचं तिळवर सुद्धा सोडून जाऊ नको बरं का, असं मला सारखं सांगून जायचं. म्हणून मी त्यांना सांगितलं तुमच्या पासून क्षणभर सुद्धा दूर जाणार नाही, तुम्हाला सोडून जाणारच नाही असं मला प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय. त्यांची आज्ञाशील संबंध म्हणून मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं सारखं म्हणत होतो. आईशी ऐकोनी माझी वाणी सीता शोभली शतगुणी, पूर्व मर्यादा सोडून वर्मी खचुनी अनुवादे. काय झालं मग पुढे दादा असणारा,
मी जायला काय तयार नाही. रागच आला की किती राग आला, 100 पटीत राग आला. आता कुठं असलं राग असतं का म्हणजे हाती रागन भीक माग, अवघडच आहे म्हणजे. 100 पटीत राग आला आणि शेवटी मर्यादा ओलांडली. म्हणून तर घराला उंबरा येतं. ही लक्ष्मण रेखा आहे ती म्हणजे असणार. बघा बाहेर गेलं की विषय संपला. मग ते प्रभू रामचंद्राला सांगू लागल्या मर्यादा सोडली आणि मर्यादा सोडून म्हणजे असणार वर्मावर बोट ठेवलं आणि वर्मावर बोट ठेवून मला काय काय शब्दाने बोलले सांगू का तुम्हाला दादा. श्रीराम दावण्य धावनी दोरी नव्याची मज पासोनी राम राक्षस बदल्यावनी निज पत्नी करू पाहाची. मग म्हणले असणार किती बोलावं मर्यादा सोडली म्हणले त्यांनी. आणि पूर्व मर्यादा सोडली बरं का. पूर्वी कशी मर्यादा होती, काय नातं होतं भाऊजीचं असणार, ती आपले धीर आहेत, काय मर्यादा होती ती मर्यादा सोडली सगळी. आणि मर्यादा सोडून मला बोलायला सुरुवात केली. आणि काय बोलायला लागले ऐका प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राने आवाज टाकला आणि त्यांच्या धावणीला तुम्ही जात नाहो, साध त्यांच्या आवाजाला तुम्ही देत नाहो आणि मला सोडायला तुम्ही तयार नाही. याचं कारण काय तर तुम्ही माझा अभिलाष धरला अंतःकरणाच्या ठिकाणी, मला तुम्ही असणारा पत्नी करू पाहता अशा प्रकारचं मला बोलल्या. माझा अभिलाष धरुणी मनी सेवा करशी सवा चोरपणी श्रीराम राक्षीच्या बदल्यावनी मज निज पत्नी करू पाहसी. लय खोचून बोलल्या म्हणले मला. प्रभू रामचंद्राच्या धावण्याला जात नाही, माझ्यापासून दूर जात नाही का. तिकडं प्रभू रामचंद्राला राक्षसांनी मारावं आणि तुम्ही मला वरून घ्यावं, माझी पत्नी तुम्हाला करून घ्यावं, अशा प्रकारचं तुमच्या मनात विचार आहेत असं मला बोलल्या. बघा पदरायातील लंपटा सेवक वर्ग माझी महानष्टा मुकर दावी मज पापिष्टा दृष्टभृष्टा चांडाळा. माझा अभिलाष धरला, खालची वय वर झाली जाऊ द्या, मी मागे राहिला तुम्ही पुढे चालला. मग म्हणजे असणारा ही परिणाम असतो बरं का मागे पुढे झालेल्याचा. ग्रंथ उघडून बघितला की परिणाम होतो असा. माझा अभिलाष धरला, माझा अभिलाष धरून सेवा करतो सावचोरासारखी. सावचोर कळला ना, सावचोर कळला का नाही तुम्हाला गमाना. संघच यायचं आपल्या संघ, आपलंच गटुडं व्हायचं आणि आपलाच हाणायचा किस्सा का सावचोर म्हणते बरं का. बरोबर यायचं ना आपलेच आपलं गवाळ हाणायचं, त्याला सावचोर. अशा सावचोरासारखी माझी सेवा करायची. आणि प्रभू रामचंद्र राणाच्या ठिकाणी संपले की आपली पत्नी करू पाहिजे असं सावचोरासारखं आमच्या बरोबर प्रभू रामचंद्राची सेवा करून लागला. आणि शेवटी म्हणजे असणारा परदाराविषयी लंपट आहेस तू, परस्त्रीविषयी लंपट आहे, सारखं माझ्या भोवती तू गोंडा घोळतो. कळलं कशासाठी गोंडा घोळतोय ते म्हणले असणार. एवढाच नाही म्हणले असणार, सेवा करायला म्हणतो आणि तुझ्यासारखं नष्ट दुष्ट कुणीही नाही म्हणले असणार. मुख सुद्धा तू माझ्या असणार, मला तू दाखवू नको, चेहरा सुद्धा दाखवू नको, माझ्या भोवती असणार फिरू नकोस, जा मला ही सोडून असं सीतामाऊली म्हणले. हो श्रीरामाचा सावंता वनालाची मजा भोवता ये वाके साडून सीता आलो रवनाथा तुझ पाशी. दुष्ट आहेस, भ्रष्ट आहेस, चांडाळ आहेस, पापिष्ट आहेस, एवढं मला सीतामाऊली बोलले. ऐका काय परिस्थिती. एवढे आपल्या भाषेत ह्याला सगळ्या शिवेच म्हणावं लागतं. एवढं मला असणारे सीतामाऊली बोलले. आणि तुम्ही सांगा एवढं तर बोलल्या पुन्हा काय म्हणले माहितीये का, प्रभू रामचंद्राचा वैरी. एवढ्या वेळेस म्हणायची सेवा करायसाठी नाही, वैरत्व कुठनं तरी त्या वैराचा बदला घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही प्रभू रामचंद्राच्या बरोबर वनाच्या ठिकाणी आलेला आहोत असं जेव्हा बोलल्या तेव्हा मी त्यांच्यापासून निघालो, प्रभू रामचंद्र तुमच्यापर्यंत पोहोचलो. मारक जे का विकते मज घेता निज पिऊक परिचित वाक्याचे असुक परम दुःख श्रीरामा. प्रभू रामचंद्र मला असणारा विष पेलं असतं तरी बरं वाटलं असतं, समाधान वाटलं असतं, आनंद वाटला असता. ती पित असतं तरी राजाजीने ते विष का पेला, अमृत झालं त्याचं असणार.
विष पेलं असतं तरी मला सुख वाटलं असतं, आनंद वाटला असतं, बरं वाटलं असतं आणि माझ्यासाठी ते अमृत झालं असतं. पण सीता माऊली रूपी असणारे, दुःखदायक असणारे जे काही शब्द आहेत, जी वाक्य आहेत म्हणले, ती मला विषयापेक्षा अतिशय दुःखी, अतिशय त्रासदायक वाटले. पित्याने गांजिल्या शांतवी, माता मातेने गांजिल्या शांतवी, पिता येण्याचे भावे श्री रघुनाथा, आलो तत्वता मी तुझ पाशी. पप्पाने त्रास दिला तर आई सांत्वन करते, जाऊ दे बाबा, राहू दे, लय कंटाळून आल्यात. तिथला राग कामातला तुझ्यावर काढला, गप 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 गप, बरं गप बसत शांतवन करते असणार. अंजार असणारा आई त्रास द्यायला लागली, उठकी कंटाळून कामावून आली, ही आण म्हणलं, ते आण म्हणलं, पिठाचा डबा आण म्हणलं तरी आणून देत नाही कार्ट. आहे का नाही, रोजच असतं संसारात. मग म्हणले असणार आहे, मग ती आई त्रास देते, त्यावेळेस पप्पा म्हणतात बरं राहू दे, आईला बिले कटाळा आला आजचे दिवस, काल भातावर दिवस. मग अशा प्रकारे पप्पा रागावले तर सांत्वन म्हणजे आई करते, आई रागावली तर सांत्वन पप्पा करतात. तशा प्रकारे असणार येण्याची भावे श्री रघुनाथ. बरं का, आईनं त्रास दिला, प्रभू रामचंद्र तुम्ही सांत्वन करतो म्हणून तुमच्या जवळ आलो. इकडं तुम्ही असणारा राग माझ्यावर काढला तर आई जवळ जाऊन मी असणार माझं राग शांत करतात. ह्या असणाऱ्या उद्देशाने मी तुमच्या जवळ आलो. आई खवळल्या, तुम्ही मला शांत करचाल म्हणून तुमच्या भेटीसाठी आलो. ऐकवली सौमित्राचे वचन, श्रीराम दिदले आलिंगन, तेने झाले समाधान, सुख संपल तेने दोघे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीचं बोलणं ऐकलं बरोबर अंतःकरणाच्या ठिकाणी लक्ष्मणजीचं दुःख होतं, इकडे प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी सुख आनंद होता. आनंद आणि दुःखाचं आलिंगन झालं प्रभू रामचंद्राच्या हृदयात, लक्ष्मणजीच्या हृदयात गेलं. दुःख सगळंच संपलं, दोघांनाही आनंद झाला आणि आनंदाच्या भरात दोघं काय करू लागले ऐका. साखर विरुणी होय जीवन जीवन आले गोडपण बाबा तैसे दोघे राज लक्ष्मण, सुख संपन असणाऱ्या पाण्यामध्ये साखर टाकल्याबरोबर पाण्याला जसं गोडपण यावं तशा प्रकारे या दोघांच्या भेटीमध्ये दोघांना आनंद वाटला, सुख वाटला. सुख वाटल्यानंतर लोह परिसाशी पडता गाठी, तत्काळ काळीमेची होय तुटी, देवी सौमित्राची राम भेटी, दुःख कोटी निमल्या. जसं म्हणले असणार किती बी गांजलेला लोखंड आहे, काळा भांगार लोखंड झालेला असावं आणि त्याला परीस भेटावं. परीस भेटल्याबरोबर लगेच पिवळं धमक असणारं सोनं त्या लोखंडात होतं, त्याची काळीमा सर्वच्या सर्व जाती. तसं लक्ष्मणजीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख रूपी जी काही काजळी होती, प्रभू रामचंद्राची भेट झाली. भेट झाल्याबरोबर अंतःकरणाच्या ठिकाणचं कोटीपटीत असलेलं दुःख सर्वच्या सर्व संपलं. महाराज ऐकोली सीतेचे वचन, विस्मित श्रीरामाचे मन, माया मृगाचे विधान, झाले संपूर्ण श्रीराम. सीता माऊलीचं बोलणं लक्ष्मणजीने सांगितलेलं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि प्रभू रामचंद्राला आश्चर्यच वाटलं. एवढी बोलतील मला माहितीच नव्हतं, कसं काय बोलली काय की बाबा असू दे म्हणजे, पहिल्यांदाच बोलली म्हणजे मला वाटायचं बोलते का नाही का, काय की बोला येते का नाही काय की, पण आलं बाबा बोला. कोण शिकली काय की वनात एकटीच आहे तरी कस काय शिकली काय, लोपा मुद्राने उभं शिकविलं काय म्हणजे, भेटली ना एक तरी. मग म्हणजे असणार आश्चर्यचकित झालं असणार आणि त्या मायारूपी असणारा जे काय हरिण होतं त्याचं विंधान प्रभू रामचंद्राला, राघव प्रभू रामचंद्राला माहिती होतं, संपूर्ण प्रभू रामचंद्राला माहिती होतं. पुढे काय म्हणतात, माया मृगे आक्रंदोन, धावण्या आणला लक्ष्मण, मागे येऊन रावण सीता हरण करील. सगळं कळतं प्रभू रामचंद्राला, कळलं प्रभू रामचंद्राला. मग झालं ती बरं झालंच का नाही, झालं ती बरंच झालं असणार म्हणणार का. आता मायारूपी असणाऱ्या हरणाच्या पाठीमागे आपण गेलेलं, त्याने आवाज दिला, धावण्याला लक्ष्मण झाले. आता मागे राजा रावण येणार आणि सीता माऊलीला पळवून नेणार. ऐसा झाला कृत कार्यार्थ, जाणून या श्री रघुनाथ, सुख मानिले पोटात राक्षसांत. अशा प्रकारचं कार्य झालं आणि घडवून आणलं. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काय चाले ना, देवाला घडवून आणायचं होतं. निमित्त ठेवलं सीता माऊलीच्या बोलण्यावर. लक्षात ठेवा, पाप झालं.
कुणाला दिसतंय का? दिसत नाही. पाप असणारा दिसत नाही आणि पापाचं फळ बी लवकर भेटत नाही. आणि पाप म्हणजेच काय? पापाचं फळ, त्या पापाचं झाड आहे आणि त्याला दुःखाची फळं लागतात. त्याला म्हणायचं असणारं पाप. पण हे असणारं जी काय पाप, सीतामाऊलीच्या अंतःकरणातून एका साधू संतांचा छळ झाला किंवा पापात्मक दृष्टीनं त्याच्याकडेच पाहिलं आणि ती पाप सीतामाऊलीला भोगावं, पापाची फळं सीतामाऊलीला भोगावंच लागणार आहे. ती का तर देव अंतर येते पाप. ह्या बोलण्यामुळे देव अंतरला जाणार आहे. 6 महिने लंकेतच येत आता आणि तिथं रामाची भेट बी होणारच नाही असं म्हणले. हे प्रभू रामचंद्राने सर्व कृत्य कार्य जाणलं गेलं, जाणून अंतराच्या ठिकाणी सुख मानलं. एखादा म्हणला असता लगेच घरी काठीच घेऊन माझ्या भावाला तर असे म्हणले, झालं ती बरं झालं. निमित्त असतं, कुणावर देव आपल्यावर येऊ देत नाही. ठेस लागली पडला गेला. त्याचं तेवढं तिथं लिहिलंच होतं. येतं का देव त्याच्यावर येऊ देतं का? येऊ दिलं नाही देवाने. आपल्या सारखं मला असतं लगेच भांडण करायचं. म्हणून झालं ते झालं, चांगलं झालं असं प्रभू रामचंद्र अंतःकरणाच्या ठिकाणी मानलं. सुख वाटलं, आनंद वाटलं. आणि आता आपण राक्षसांचा अंत करण्यासाठी रिकामं झालं का? तर लय ह्या बायकोचं होतं. मारायचं म्हणलं तर हिला कुठं बघावं. आणि हिनं असलं रोज जर बघितलं घाबरली आणि उद्या म्हणले माहेरला जायचं म्हणली तर पुन्हा झाली का पंचायत म्हणते ह्याला बायको बी नीट सांभाळा येणार. वाचा जानोरी माया मृगाची गोष्टी बाईलेची या बोलासाठी राम का दावला मृगा पाठी श्रोती पोटी न मानावे. म्हणून रामायण नीट ऐकायचं असतं आणि पुन्हा मग रामायणातल्या गोष्टीवर नावं ठेवा, बोट दाखवा. हाय का नाही? ऐकत नाही ती नीट, समजून घेत नाही ती नीट. आणि त्या रामाने असंच केलं असं का? आणि राम परमात्मा आहेत, परब्रह्म आहेत ना, हरिण कशाला मारतील? हरिण कशाला मारतील? आता सरळ लोक असणारा ग्रंथकर्ते काय म्हणतात? लोक काय म्हणतात? जाणून बुजून म्हणते लोक. अखिल कोटी ब्रह्मांडाचा माये काय करता करविता परमेश्वर आहे, पण गावाला हरिण बायकोला आरी. बायकोनं बोलला हरिणाच्या पाठीमागं जा, म्हणून प्रभू रामचंद्र हरणाच्या पाठीमागे गेलो. बायकोच ऐकून त्याचा उद्देश कथा नीट ऐका. पाठीमागे प्रभू रामचंद्र गेलं. असं श्रोते मंडळीनं पोटाच्या ठिकाणी मानू नये म्हणले. पुढची ओवी ऐका. स्त्री कामाच्या ती प्रीती माया मृगी श्री रघुपती नाही दावला कामासक्ती पुढे ग्रंथोक्ती अवतारा. स्त्री कामाची आसक्ती. प्रभू रामाच्या आपण जसं म्हणतो असणारच, बायकोच ऐकतो, बायकोच ऐकतो, बायकोच ऐकतो. बायकोच ऐकून प्रभू रामचंद्र माया रूपे हरणाच्या पाठीमागे धावलेले आहेत. तर कामा आसक्तीनं धावलेले नाहीत. दाखवून द्यायचंय जगाला. द्रव्याच्या या मागे कलिकाळाचा लाग म्हणून त्याचा संघ खोटा. सोनेवाले सोने का नाही? सोना मागितलं सीतामाऊलीनं, सोनं द्यायचंय. बायकोनं जे मागितलं ती द्यावं लागणार आहे का नाही? अख्खं गाव सोन्याचं देणार. थांबा, उद्यापासून लग्नाला ते गावच सोन्याचं आहे तिला. काय आता लंका सोन्याची आहे, सोन्याचं गावच. एवढीच सोन्याचं हरिण मागितलं. प्रभू रामचंद्र म्हणले मी काय दुसऱ्यासारखा काय 100 आणि 200 रुपये पगार तुला अर्ध तोळान खुश करणारा. अख्खं गाव सोन्याचं देतो. काय उपभोग घ्यायचा तेवढा घे सोन्याचा. कुठं कळतंय सोनेवाले सोना नाही. झोपावं लागते सोनेवाल्याला. ज्याच्या घरी लई सोन आहे ती झोपत असते का? 2-2 दरवाजा लावून झोपत असते गोळ्या खाऊन झोपत असते. का तर कुठं येते एवढं महाग झालंय, करून येते सांगता येत नाही. म्हणून सीतामाऊली 6 महिने झोपत सुद्धा नाही. ते सोन्याचं राखण करायचं ना त्यांना तिथं. असं ते देवतो म्हणले. म्हणून असणारा ग्रंथ असणारा अवधारा लक्ष देऊन ऐका म्हणले असणारा प्रभू रामचंद्र असणारे त्या माया रूपी हरणाच्या पाठीमाग बायकोच ऐकून धावले, पळालेले नाहीत म्हणले. कशासाठी पळाले ऐका. सीता केवळ नव्हे पत्नी परम भक्त शिरोमणी चरण चाली आली वनी शिवेला गुणी श्रीराम. काय केलं सीतामाऊलीच? तर सीतामाऊली नव्हे केवळ पत्नी, फक्त त्यांची पत्नीच नाही तर कोण आहे? तर प्रभू रामचंद्राची भक्त शिरोमणी, भक्तात श्रेष्ठ असणारे शिरोमणी, सेवेमध्ये शिरोमणी. शिरोमणी कळलं मण्यामध्ये जसा मुकुटमणी असावा त्या मुकुटमणीला आपण श्रेष्ठ मणी म्हणतो. तसं सेवा करण्यासाठी असणाऱ्या सीतामाऊली अरण्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राबरोबर पायी चालत आलेले आहेत. कशासाठी? फक्त सेवा करण्यासाठी.
साठी म्हणले वाचा. राजी असता श्रीरामाची सेवा वाटली सेवकाची सोय करावया सेवाची उल्हासेशी मला आली. राज्यात जर प्रभू रामचंद्र असले असते तर प्रभू रामचंद्राची सेवा वाटली असती का नसती? आता आपल्या घरच्या माणसाची सेवा जोपर्यंत लेकरं बाळ नसते तर आपण मालकाची आपण सेवा करतो. होय म्हणते लेकर आले की आंधळे पिंट्याच्या पप्पाला पाणी आण. पिंट्याचा पप्पा तेव्हापासून चालू झालं ते नाव सुद्धा बदललं जातं माणसाचं. मग अशी सेवा माझी वाटली असती, प्रत्येकाने वाटून घेतली असती, मला सेवा करायला प्रभू रामचंद्राची भेटली नसती. हा भाव अंतःकरणात सीता माऊलीचा होता. म्हणून आपण एकट्याने प्रभू रामचंद्राची सेवा करायची. म्हणून उल्हासाने आनंदाने सीता माऊली प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी वनात आलेले आहेत. सीता निर्विकार भक्त श्रीराम झाले मनोगत तिचा पूर्वया भावार्थ स्वय धावत मृगा मागे. जसा भाव तसा देव आहे, पण आपला भाव तसा नाही, त्याच्यामुळे आपल्याला देव तसा नाही. भाऊ बळे आकळे गिरविना करतळे तैसा करतळे आवळे तैसा हाडी. सीता माऊलीचा जो काय भाव होता सेवा भाव, तिथे सेवा हा दारवंटा पहिला असणारा भगवंताच्या असणाऱ्या दरवाजा काय असेल भगवंतापर्यंत पहिला पोहोचायला काय असेल तर सेवा रूपी दरवाज्यातनं जर पर्यंत सेवा रूपी दरवाज्यातनं आत शिरलाव की भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहतच नाही. पण आपलं सेवा म्हणलं की नगच वाटतं, बाकीचं असलं तर बरं वाटतं बरं का. पण सेवा म्हणलं की नग सतरंजीची घडी गाणं म्हणलं तरी सेवा आहे. तिथं कुठलाही प्रकारचं असणारं मंदिरात काम करणं म्हणजे असणाऱ्या देवाची सेवा करणं आहे. मग तो सेवा करण्यासाठी असणारे सीता माऊली असणाऱ्या उल्हासाने आनंदाने आलेले आहेत. परत असणाऱ्या ग्रंथ कधी सीता निर्विकार भक्त, विकार कुठल्याही अंतःकरणाच्या ठिकाणी नाही. आता ती 6 विकार वेगळेच, ही 6 असणाऱ्या मदमत्सद अहंकार काम क्रोध मदमत्सद अहंकार ही षडरूप वेगळे. आस्ती जयती वर्धते विपरीतमते आणि नष्टते हे 6 विकार आहेत. ह्या 6 विकाराच्या पलीकडच्या असणाऱ्या सीता माऊली आहेत. आणि ह्या सीता माऊलीच्या अंतःकरणातलं न सांगता तुम्हाला कळू येते अंतर, त्यांच्या मनातलं प्रभू रामचंद्राला कळलं सगळं आणि कळलेलं आहे. म्हणूनच त्यांचा भाव पुरवण्यासाठी लक्षात ठेवा, न सांगता काम करेल, न सांगता काम करतात. अर्जुनाची गोळी धुतली भक्तासाठी, न सांगता काम करतात. तसं सीता माऊलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिचा भाव परिपूर्ण करण्यासाठी हरणाच्या पाठीमागे प्रभू रामचंद्र पळाले म्हणतात. भक्ताची या वचनासाठी प्रकटला कोरडे काठी तो श्रीराम दावे मृगा पाठी सुख संतुष्टी सीतेच्या. दुर्जने वारीतला तर खांबातून प्रगट आहे. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादला विचारलं तुझा देव कशात आहे. भक्त प्रल्हादाने सांगितलं त्याचा भाव कसा आहे. माझा भाव युक्त अंतःकरणाने सांगतो त्या कोरड्या खांबात सुद्धा देव आहे. हिरण्यकश्यप म्हणला असला कुठं तुझा देव असतो. त्याने लात मारले खांबावर, खांबातून नरसिंह रूपी असणारा प्रकट झाले भगवान. म्हणून नरसिंह भगवान की आवाज आला नरसिंह भगवान प्रगट झाले कशासाठी. भक्त प्रल्हादाचा भाव पाहिला आणि त्या भक्त प्रल्हादासाठी असणार कोरड्या खांबातून प्रकट भगवंत झाले. आणि ती बी किती त्याच्यासाठी असणार होतं. 13 मागण्या होत्या हिरण्यकश्यपूच्या, सगळ्याच्या सगळ्या फेल ठरविल्या भगवंताने 13च्या 13. मग हिथं तरी सीता माऊलीची एकच मागणी होती, फक्त हरणाची काठी. त्याच्यातनं बी फक्त कांचोळी शिवायची होती. एवढाच असणारा सीता माऊलीचा जो काही भाव आहे तो भाव परिपूर्ण करण्यासाठी, तिच्या मनाला आनंद वाटण्यासाठी, तिला सुख वाटण्यासाठी, जसं भक्त प्रल्हादासाठी कोरड्या खांबातून प्रगट झालो त्याचा भाव पाहून तसं सीता माऊलीचा भाव पाहून हरणाच्या पाठीमागं पळालो म्हणतात. भक्ताचे भावे वचन कदानुलंगी श्री रघुनंदन सीता सद्भावे आपण करी दावने मृगा पाठी. भक्तांचं भावरूपी असणारं बोलणं आहे ते कधीच भगवंत उल्लंघन करत नाही, तेच कधीच उल्लंघन करत नाही. तिष्ठे भाव भक्ती पाहोनिया.
भाव भक्ती पाहून भगवंत थोडे का होईना उभा राहिल्याशिवाय राहतच नाही. तसा सीतामाऊलीचा भाव भक्ती असणाऱ्या बरोबर रामचंद्राने पाहिली गेली आणि तो सीतामाऊली भाव नाही सद्भाव आहे. झाली सद्भाव आहे. प्रगटे रामा देवादी देव सद्भाव अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण झाला की भगवंत प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो सद्भाव सीतामाऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. तो बरोबर रामचंद्राने जाणला म्हणून हरणाच्या पाठीमागे पळाले म्हणजे बादशाह जैसा भाव तैसा भावा देवाचा नाही नाही संदेह दे कोणी सीतेचा निसद्भाव दावे श्रीराम मृगापाटी. मला असं म्हणजे असणार जसा जसा भाव आहे तशा प्रकारे त्याला देव जैसे ज्याने घ्यावे तैसे व्हावे कृपाळू. एखाद्याने सांगितलं देवा तू असंच व्हावं देव वरहावा रूप झाला. देवाने त्याला म्हणजे असणार कोरड्या खांबात प्रकटावं कोरड्या खांबात प्रकट झाला. नरसिंह अवतार धारण करावा नरसिंह धारण केला. जसं ज्याने ध्यान केलं तसं भगवंत कृपाळू झालेले आहेत. म्हणजे हरी अनंत हरी कथानंत अनेक अवतार धारण केले. प्रभू रामचंद्राचा योग कोणी सवा अवतार आहे असं भागवतात असणार सांगतात. आणि ते प्रभू रामचंद्र तशा प्रकारे असणार प्रकट झालेले आहेत. अंबारीच्या राजासाठी 10 गर्भवासूशी तसं भक्तांची असणारी इच्छा पूर्ण करण्याचा भाव आहे. तशा प्रकारचे देव आहेत. म्हणजे म्हणून असणारा सीतामाऊलीचा सद्भाव पाहिला आणि हरणाच्या पाठीमागे प्रभू रामचंद्र पळाले म्हणतात. मृगिकारी धावन समोर सांगितले आपण सीता निर्वती लक्ष्मण तेही निरूपण अवधान. मायारूपी हरणाच्या पाठीमागे प्रभू रामचंद्र का पळाले हे तुम्हाला समोर कथानक सांगितलं का. सीतामाऊलीचा भाव बघितला भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण आपण भक्तही तसं व्हायला पाहिजे. भक्त झालं तर भगवंत आपली इच्छा पूर्ण करतो असं म्हणजे असणार. आता सीतामाऊलीनं लक्ष्मणजीला एवढ्या कडक शब्दामध्ये का बोलल्या का नावं ठेवली का असं बोलू नये. त्यांना माहिती नाही का आपण देव करण्यासाठी कशासाठी आलोय काय आलोय हे करायचंय का बोलल्या. तुम्ही म्हणता काय आहे ती बाबा देव आहे ती त्यांच्यात सुद्धा भांडणं आहे ती त्यांच्यापासून तर भांडणं आले ती मग आपण केली म्हणून काय झालं करा वाचा. लोक्य पावन श्रीराम ख्याती वाढवावया गाधा कीर्ती लक्ष्मणा दवडीची सीता सती नाना वकृती चळवणी. स्वर्गमूर्ती पाताळ तिने जगतामध्ये प्रभू रामचंद्राची कीर्ती पसरावी आणि वाढवावया धर्म वाढवावया भक्ती व्हावा धर्म कुळाचरणाम विठोबाची हे अशा प्रकारचा भावभक्ती प्रभू रामचंद्राची वाढवावी कीर्ती वाढवावी म्हणून असणाऱ्या लक्ष्मणजीला सीतामाऊलीनं वाईट शब्दाने बोलून घरातून हाकलून दिलं म्हणतात. म्हणजे वाचा मुख्य सीतेचे मनोगत श्रीरामे वदावा लंकनात तोची साधवया कार्यार्थ केला चरणार्थ सौमित्रा. मुख्य सीतामाऊलीच्या मनामध्ये काय इच्छा आहे प्रभू रामचंद्राने जावा राजा रावणाला संपवावं. राजा रावणाला संपवून म्हणजे असणार ज्या कार्यासाठी आपण आलेलो आहे. लक्षात ठेवा देवी दिला देव भजना गोमटा. महाराज उशीर झाला आणि वेळ लावू नका. ती भजनासाठी दिला नाही ह्या मला जी उद्या 10 वाजून चालले त्या पुन्हा 10 वाजत आलेले ते 5-10 मिनिटं राहिलेले ती असं द्या. म्हणजे ज्या कार्यासाठी आपण आलेलो ते कार्य जर आपण गोड बोललो असतो लक्ष्मणजीला तर झालं नसतं. ज्या कार्यासाठी आलो ते कार्य साधण्यासाठी लक्ष्मणजीला वाईट शब्दाने सीतामाऊली बोलल्या म्हणतात वाचा. श्रीराम सीता सौमित्र तिन्ही मूर्ती अति पवित्र प्रकाटावया श्रीरामचरित्र कथा विचित्र. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाऊली तिन्हीच्या तिन्ही असणाऱ्या मूर्ती अतिशय पवित्र आहेत पावन करणारे आहेत. म्हणले पण असणारे हे जगताला दाखवण्यासाठी जे असणारे कथा प्रभू रामचंद्राची ती कथा असणारे विचित्र अशी कथा आहे. या जगताला प्रभू रामचंद्राचं चरित्र प्रकट करून दाखवण्यासाठी. आता जर नसत्या बोलल्या सीतामाऊलीला राजा राणाने नसतं लिहिलं रामाने संपलं लगेच कुठे आपला नातू आरतीला वाचा. अवताराचे लाटनाट्य प्रगट करावया स्पष्ट कथानुवाद दिशे निकट तोची निर्दिष्ट परमार्थ. म्हणून आता आलं का लक्षात अवताराचे नटनाट्य अवतार आलेला आहे. म्हणजे आपण सोंग धरलेलं हे रामायण म्हणजे एक प्रकारचं नाटक आहे. त्या नाटकात प्रभू रामचंद्राने रामाचं सोंग घेतलेलं आहे. आणि ती सोंग जर बरोबर नाही साजलं नाटक कोण बघेल का काय ती सोंगाड्या काय ती नाटक लिहिणारे म्हणताल का माणसं ना तिकीट फुकट दिलं तरी तिकडे जायची नाही ती कुणी जाते नाही का जाणारच नाही ती. म्हणून असणार ते नटनाट्य साधावा परिपूर्ण करण्यासाठी म्हणजे असणार आणि जगताच्या ठिकाणी स्पष्टपणे प्रकट व्हावे का तर बोलले जे ऋषी साच भावे वर्तवया
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाठी, या कारणासाठी वैकुंठातून हिंदूला आलेला आहे. ते वाल्मिक ऋषीनं जसं बोललं तसं वर्तणूक कराया. आणि तसं जर नाही वर्तणूक केली, घरीच बसला तर कसं व्हायचं? सीता सती सोये सद्रूप ते लक्ष्मण लावी अभिशाप. हे मूर्खाचे मूर्ख जल्प कथानुरूपाती. महान सत्य असणाऱ्या सीता मावल्या आहेत. आधी मायादी शक्ती असणारी लक्ष्मीचा अवतार आहे सीता मावली. आणि लक्ष्मण शेषाचा अवतार. शेषाचा अवतार असणारे लक्ष्मणजीला असं बोलतील का सीता मावली? बोलणच नाही ती. पण जी म्हणते ती बोलतात. त्याच्यासारखं मूर्ख कुणीच नाही. आता मूर्ख कोणाला म्हणते ती? ज्याला ती परिणामाचा विचार ज्याला कळत नाही. आपण आता काही वाचेनी बोलतात, बोलल्यानंतर त्या आपल्या बोलण्यातला पुढच्यावर काय परिणाम होईल त्याला ज्याला कळत नाही त्याला म्हणायचं मूर्ख आहे का नाही. अशा प्रकारचा मूर्खा होणी मूर्ख म्हणले. कथा अतिशय गुढ आहे. गम्य रामायण म्हणतात वाचा. ये रांजे मनोगत जाणून या सोये वर्तक. आघात कीर्ती श्रेवनाथ जग पुनित. श्रीराम नामे येरांचे मनोगत. एकमेकाचं मनोगत ओळखून मनात काय चाललंय ती ओळखून तिघ व्यवस्थित राहत आहे. कुठंही असणार बोट लावायची कुणाची सुद्धा हिंमत नाही. बोट दाखवायची हिंमत नाही. डाग लागायची हिंमत नाही. म्हणजे असणार अशा प्रकारची अगाध कीर्ती प्रभू रामचंद्राची ह्या जगाच्या ठिकाणी पसरावी. का तर जगाला पुनीत आणि पावन करणार प्रभू रामचंद्राचं सुंदर परिकर असं प्रभू रामचंद्राचं नाम आहे म्हणतात. श्रीराम कथेचे अक्षराक्षरातीत पर श्रोते वक्ते अति पवित्र कथा चरित्र अनुवाद. असं प्रभू रामचंद्राच्या कथेतले अक्षर ही कशी आहेत म्हणजे अक्षरातीत आहेत. विनाशाच्या पलीकडचे आहेत. त्यांचा नाशच कधी होत नाही अशा प्रकारचे असणारे अक्षर आहेत. म्हणून असणारे श्रोता असेल वक्ता असेल असणारे हे असणारे हे अक्षर नामस्मरण केलं की पवित्र आणि पावन होतात. म्हणजे सर्व त्यांचं पाप नाहीस होतं. म्हणून अशा प्रकारच्या कथा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या कथेचा अनुवाद आहे. श्रोते मंडळी ऐकावयास विनंती करतात. केवळ जपता श्रीराम नाम नामे वक्ता होय परब्रह्म. त्याचा चरित्र संभ्रम आनंद परम परमार्थी. केवळ फक्त नुसतं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जरी केलं तरी राम म्हणतात. रामाचं होई जे पदी बाई सोनी पदवी घ्यायचे. आता कुणाला बी कुणाची खुर्ची दे म्हणलं तर अजिबात देत नाही. पण प्रभू रामचंद्र केवळ असे आहेत की आपली खुर्ची फक्त प्रभू रामचंद्र भक्ताला देतात. अशा नामस्मरण केलं की प्रभू रामचंद्र आपलं पद देतात. एवढे प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये असणारा ताकद आहे. वक्ता ब्रह्मच होतो. मग कथा ऐकल्यावर तर काय होईल? ब्रह्माच्या पलीकडचा होईल असं ग्रंथ करते म्हणतात. एका जनार्दना शरण भेटले श्रीराम लक्ष्मण. एकीकडे सीता हरण स्वय रावण करू. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन या ठिकाणी आपण काय केलं? प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भेटले आहेत. त्यांच्या गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. आता इकडं राजा रावण येईल म्हणजे उद्याच्या अध्यायात आणि सीता माऊलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करेल. कसा करतोय ऐका. सीता साधवया पंचवटी रावण येऊन या कपटी. या दोघींच्या धर्म गोष्टी कथा कसवटी अनुवाद. असं म्हणजे असणार सीता साधावया. आपल्याला सीता माऊली व्हावी. ध्यान लागलेलं होतं राजा रावणाला आणि ते ध्यान असणार त्याचं परिपूर्ण होणार आहे. आणि त्या सीता माऊलीला आपण पंचवटीच्या ठिकाणी पाहण्यासाठी पळवून नेण्यासाठी राजा रावण येईल. दोघं एकमेकाला भेटतील. भेटल्यानंतर दोघं धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्रावर बोट ठेवतील. सीता माऊली त्यांचा धर्म सांगतील. राजा रावण त्याचा धर्म सांगेल. हे नाही कपटी आहे. कपटी प्रवृत्तीने सुद्धा धर्मावर बोट दोघं ठेवतील म्हणजे असणारे आणि अनुपम्य वर्णनच करता येत नाही अशा असणाऱ्या दोघांची परीक्षा आहे. आता कुणाचा परीक्षेत विजय होईल कुणाचा नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात उद्याच्या अध्यायात ऐका. स्वाती श्री भावार्थ रामायणे आनंद कांडे एक कारटिकाय. श्रीराम लक्ष्मणानुवादो नम पंचाय जन्म. जय गौड श्री कृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवन्तु पुंडरीक हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की. राजा प्रभु रामचंद्र भगवान